काय घेताय? काय घेतलं? नानकटे सांगते का तू? काय घेतलं? बिस्किट? हा तो बघ ते केस असे का झाले तुझे? हा फायनली बघा ते घे पप्पांकडनं घे. घे शेव पप्पांकडनं नानकटे. मी ब्रश करते आणि चुकून मम्मी मला पप्पांना मोबाईल दे ना. मी नाही घेणार. काय बोलले मी नाही घेणार, पण बोलले पहिले खाऊन बघ. मी खाऊन बघितलं ना, मी असं केलं ना, बाबांनी लगेच घेतलं. पप्पाचं कामच असं असतं. पप्पा नाही नाही म्हणता पण घेता पोरांसाठी. मम्मी बंद कर देती येतो पण लाव ह्याला. चिपी चिपी चापट चापट रुबी रुबी. शिव तुझे केसच वेगळे झाले. तर खिचडी बनवलेली आहे माझ्यासाठी. पीस का पे हे काय पीस? तर तू पीस केवढा आहे? लेग पीस आहे ग. हे बघ, ते दाखव, तू नको बघू. तर हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त ना, मजेत? तर आम्ही पण छान आहोत. तर आज आहे संडे आणि आजच्या ब्लॉगमध्ये भरपूर काही गोष्टी होतील, थोड्या थोड्या. आणि सुरुवात तर केलेली आहे आणि तुम्ही बघितलं श्रेयासाठी बिर्याणी केलेली आहे. ती खूप दिवसापासून माग लावली होती. लास्ट टाईमला तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलंच, माझी मम्मी आली होती. तर मम्मीला सांगितलं होतं तिने की मम्मी बिर्याणी कर, पण त्यावेळेस असं झालं दम बिर्याणी झाली. तिला अशा पद्धतीची मसाल्याची बिर्याणी खायची होती. तर ते आज तिच्यासाठी केलेली आहे. तर तिला म्हटलं जा वरून आधी हंडा घेऊन ये. तर मग आता ती गेलेली आहे, ती येईल आणि मग ती जेवण करेल आणि आम्ही पण जेवण करू. आणि संध्याकाळी एक रेसिपी बनणार आहे, तर ती खास आहे तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा. असं मटनची आज कोल्हापुरी डिश अशी बनवणार आहोत आम्ही. तर बघत राहा. खूप दिवसानंतर आज आम्ही बनवतोय, कारण की आम्ही याच्या पहिले यांना फार आवडायची. तसं मटन दालच्या करायला लागली ना, मग यांनी मटन दालच्या जरा सारखा बनवत होता. तांबडा रस्सा पांढरा रस्सा बनवून आम्हाला आता भरपूर दिवस झाले. हॅलो फ्रेंड्स, रुपाली आणि सतीशच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. नाही, रुपाली सतीश नाही, रुपालीच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर संध्याकाळचे वाजलेले आहेत, किती वाजले साहेब? वाजले 6. तर 6 वाजलेले आहे. जसं की व्हिडिओची सुरुवात सकाळी केलेलीच होती थोडीफार, आणि जसं की मी तुम्हाला सकाळी म्हटले होते, तर आज तांबडा रस्सा पांढरा रस्सा साहेब बनवणारे खूप दिवसानंतर. म्हणजे साहेब नाही, मी तांबडा रस्सा पांढरा रस्सा मीच करणार आहे. नाही सॉरी, पांढरा रस्सा हे करणार आहेत आणि तांबडा रस्सा मी बनवणार आहे. सुक्कं मटण पण मीच बनवणार आहे. तर थोडीफार पांढऱ्या रस्स्यासाठी हेल्प यांची घेणार आहे. तर मला थोडीफार हेल्प करणार आहेत हे, कारण की व्हिडिओ पण काढायचे, असे सगळ्या गोष्टी मॅनेज होत नाहीत. तर त्यासाठीच हे थोडीफार मला हेल्प करणार आहेत. तर चला, आम्ही आमच्या पद्धतीने कसं करतोय ते तुम्ही बघा आणि व्यवस्थित नीट बघा. कसं काही स्टेप बाय स्टेप सगळ्या काही गोष्टी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. चला, तर आता आम्ही दोघं लागतो. तर तयारी सुरू झालेली आहे, थोडीफार तुम्हाला दाखवते मी म्हणलं ना, तुम्ही ना, तुमचं हे हार्ट आहे ना, तुम्ही दिसताना रागट, पण तुमचं आहे ना लगेच उतरून जातं. आता शिवण्या म्हणत होती गार्डनला जायचं, पण ते शक्य झालं नाही. तर आम्हाला तुमच्यापर्यंत रेसिपी पोहोचवायची होती, पण त्यांना इतकं फेल वाटलं. शिवण्या रडत होते, पप्पा गार्डनला जा, गार्डनला चला. आता मला म्हणताय जाऊ दे, तिला पिझ्झा बुक करतो. हे असतं बापाचं मन. मला वाटलंच होतं बरं का, तुम्ही लय पिघळतात. तुम्हाला शिवण्या लय प्रिय आहे. शिवण्यामध्ये लय जीव आहे तुमचा, आहे की नाही? लय पिझ्झा बुक करा रे, आहे का? करा. तो इथे घेतलेला आहे अर्धा किलो मटण. आता ह्या मटणापासून आपल्याला सुकं मटण आणि तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा, तर ह्या मटणापासूनच सगळं काय आता आपल्याला बनवायचं आहे. तर सुरुवातीला आपल्याला आधी स्टॉक बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी कुकर ठेवून दिलेला आहे तपण्यासाठी. तर इतर वेळेस जसं आपण हळद मीठ टाकून शिजवतो, तर आज आपल्याला फक्त ओनली वन मटण पाणी आणि मीठ टाकून शिजवायचं आहे. शिवण्या हे काय? असं बघ, असं कसं बघ, असं काय असतं ते? काय असतं सांग मला. तू चूज कर, मग ते येईल. ते सांग, तू सांग काय? ये बाई अभ्यास करता आणि हे काय येतय.
नाही येते. काय असतं असं असं काय असतं एवढं काय असतं क्या है होता है ये बोल. तुम्ही वडापाव आणताय. अरे एवढा वडापाव असतो का चवडा. तर इथं आता कुकर ठेवून दिलेला आहे आणि तेल टाकून द्यायचं आहे थोडंसं. तर इथे आपल्याला मटनचा स्टॉक तयार करून घ्यायचा आहे. तर तेल गरम झालं की आपल्याला त्यानंतर त्यामध्ये आपल्याला मटन जे छान असं स्वच्छ धुवून ठेवलेलं होतं तर ते मटन त्यामध्ये ऍड करायचं आहे. तर मटन बघू शकता एकदम फ्रेश आहे. तर तेलामध्ये ते छान आधी सुरुवातीला परतून घ्यायचं. तर इथे 1-2 मिनिटं असं छान असं मटन परतून झालेलं आहे. तर त्यामध्ये आता आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ ऍड करून द्यायचं आहे. मीठ घातल्यानंतर आपल्याला 2 ते 3 मिनिटं थोडंसं त्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे. कुकर लावायचा नाहीये तर थोड्या वेळ झाकण आपल्याला नॉर्मली ठेवून द्यायचं आहे. एका साईडला इथं पाणी गरम करायलाच ठेवून दिलेलं आहे. पाणी तपतंय आणि तेच पाणी स्टॉकसाठी वापरणार. ते स्टॉकसाठी आपण इथं वापरणार आहोत. झाकण 3-4 मिनिटाने झाकण उघडायचंय. बघा मटणाचा कलर बदललाय. तर याच्यामध्ये आपण पाणी ओतणार आहे स्टॉकसाठी. तर हे पाणी आता आपल्याला त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. 2 ते 2.5 ग्लास आहे. आपण हेच पाणी स्टॉकला आणि पांढऱ्या रसाला आणि तांबड्या रसाला वापरणार आहे. मीठ टाकलं होतं ना तुम्ही आधी. तर हे पाणी आपल्याला तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा यासाठीच यूज करायचं आहे. ओके मीठ टाकलेलं होतं ना ऑलरेडी. झाकण लावून किती वेळ शिट्ट्या शिजू दे. म्हणजे आता 4 ते 5 शिट्ट्या घेऊन द्यायच्या. एक फुल फ्लेमला एक घे आणि नंतरच्या आता इथं फुल फ्लेमवर आपल्याला 1 शिट्टी काढून घ्यायची आहे. नंतरच्या मीडियम फ्लेमवर 4 शिट्ट्या अशा काढून घ्यायच्या आहे. आणि चला आता मटण इथं शिजतं आहे आणि आपण आता पांढऱ्या रश्श्याची तयारी करूयात. तर पांढऱ्या रश्श्यासाठी काय काय लागणार आहे ते साहित्य आपण बघून घेऊ. रश्श्यासाठी आपण साहित्य बघू शकताय काय काय घेतलेलं आहे. तर सुरुवातीला इथं तीळ आणि काजू थोडेसे असे भिजत घातलेले आहेत आणि त्याचबरोबर खसखस सुद्धा त्यामध्ये आपण भिजत घातलेले आहे तुम्ही बघू शकताय. आणि जर मगज बी असेल तुमच्याकडे तर मगज बी सुद्धा चालते. आणि त्याचबरोबर हिरव्या मिरच्या घेतल्या आहे. थोडेसे जे बाजा असतो आणि इलायची आहे ती घेतलेली आहे. दालचिनी घेतलेली आहे. 4-5 असे लवंगा, मिरे, तेजपान आणि इथं तडक्यासाठी आपण कांदा, अद्रक लसूणची पेस्ट आणि इथं ओलं खोबरं आहे वाटण्यासाठी. तर आपल्याला वाटणामध्ये ओलं खोबऱ्याचं दूध काढून घ्यायचं आहे थोडंसं. आणि हे जे मिक्सरमध्ये आहे याचं वाटण आपल्याला करायचं आहे. तर बघत राहा स्टेप बाय स्टेप कसं करतो आम्ही. वडापाव आला वडापाव. वडापाव श्रेया वडापाव आला. श्रेया वडापाव आला. खायचा आहे का वडापाव? लवकर ये मग नाही तर संपून जाईल. दाखव ना मी दाखवते ना. दाखव ना ती दिली दाखव. जाय ना जाय. दाखव दिला. उतर खाली चल. ए वडापाव खायचा का? वडापाव वडापाव. चला पुढे या आधी खाऊन घ्या. दाखव कोणता आहे. चला आपण बघू.
तर आता इथं पांढरा रस्सा तयार करण्यासाठी सुरुवातीला एक पॅन घेतलेला आहे आणि त्या पॅनमध्ये बारीक कट करून घेतलेला कांदा घेतलेला आहे. तो कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. तर थोडंसं ऑइल त्यात ऍड केलेलं आहे, जास्त ऑइल टाकलेलं नाहीये. तर हलकासा आपल्याला नॉर्मली एक 2-3 मिनिटं फक्त परतून घ्यायचा आहे. त्याचा रंग आपल्याला जास्त बदलायचा नसतो, नाहीतर आपल्याला पांढऱ्या रस्स्यामध्ये पांढरा रस्सा वाटणार नाही, तो वेगळाच कलर येईल त्याचा. तर त्यासाठी नॉर्मली फक्त एक हलकंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर इथे 2-3 मिनिटं कांदा असा छान परतून झालेला आहे आणि एका साईडला आता आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे पांढऱ्या रस्स्यासाठी. तर इथे मी थोडीशी खसखस, जसे काही काजू आणि तीळ असं टाकलेलं आहे. तर तुम्ही मगज बी सुद्धा ऍड करू शकताय. त्याचबरोबर जे ओलं खोबरं आहे ते थोडंसं आम्ही त्यात ऍड केलेलं आहे. तर बऱ्याच जणांची काही काही वेगळी पद्धत असते. तर इथं ह्यांनी जे सुरुवातीला जेव्हा पांढरा रस्सा बनवला होता तर सगळ्यांना फार आवडला होता. तर त्याच पद्धतीने आता पुन्हा आम्ही तसंच तयार करतो आहोत. तर थोडंसं ओलं खोबरं आधी त्याच्यात टाकून घेतलं आणि आता छान याची फाईन आपल्याला एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर इथे साहेब विसरून गेले होते की कांदा राहून गेला, तर आम्ही दोघंही विसरलो ऍक्च्युली. तर पुन्हा त्या वाटणामध्ये आम्ही कांदा ऍड केलेला, जो हलकासा आपण नॉर्मली पॅन मध्ये परतून घेतला होता तो कांदा, आणि जे अद्रक लसूण होते ते सुद्धा त्यामध्ये छान असं ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे खसखस, तीळ, काजू आणि ओलं खोबरं आणि त्याचबरोबर कांदा, अद्रक, लसूण अशा प्रकारे असं वाटण आपलं तयार केलं गेलेलं आहे. आणि एका बाउलमध्ये आता ते वाटण आपण काढून घेऊयात. आणि इथे त्यानंतर आपल्याला त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जे ओलं खोबरं आपण काढून ठेवलेलं होतं ते ओलं खोबरं आणि ती वाटी छान अशी स्वच्छ धुवून घेतली, म्हणजे ओल्याच खोबऱ्याची आहे ती. तर ती वाटीत मध्ये पाणी घेऊन ते पाणी सुद्धा त्याच्यात टाकून द्यायचं आणि एक नारळाचं आपल्याला दूध तयार करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आता छान असं ग्राइंड करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर एका चाळणीच्या साहाय्याने आपल्याला हे सर्व जे दूध आहे ते काढून घ्यायचं आहे. तर जास्त यामध्ये पाणी ऍड करायचं नाहीये, तर थोडंसं हलकंसं फक्त जे मिक्सरचं भांडं आहे ते थोडंसं हलकं पाण्याने हे करून घ्यायचं आणि सगळं काही असं नारळाचं दूध आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकताय ओल्या नारळाचं दूध आता काढून झालेलं आहे आणि एका साईडला आता वाटीमध्ये काढून आपल्याला व्यवस्थित एका साईडला ठेवून द्यायचं आहे. तर इथं मटण बघू शकताय, तर स्टॉक आपला बघू शकताय तुम्ही. तर हा स्टॉक आपल्याला आता तांबड्या रस्स्यामध्ये यूज करायचा आहे आणि पांढऱ्या रस्स्यामध्ये यूज करायचा आहे. तर मटण तुम्ही बघू शकताय, मटण छान असं शिजलं गेलेलं आहे. मटण एकदम मस्त छान शिजलेलं आहे. आणि आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. याच्याने काढा जरा. तर आता इथे हे मटण आपल्याला असं मस्त असं काढून घ्यायचं आहे. हाडानं दुखते या दाड, मला व्हिडिओ काढायची बरं का ती पण. मटण चांगलं शिजलं काय हो? आता जास्त शिजू नको त्याला. तर आता इथं पांढरा असं आपल्याला तयार करायचं आहे. तर ही जी खडे मसाले घेतलेले आहेत आणि एका साईडला आता छोटाच पॅन ठेवून दिलेला आहे, कारण की खाणारे मेंबर आम्ही, श्रेयाचे पप्पा, मी आणि डॅडी, आम्ही असे 3 जणच आहोत खाणारे. तर त्यासाठीच थोडंसंच करायचं पण छान करायचं असा आहे आमचा नियम. तर थोडंसं करायचं पण छान करायचं. तर आता तूप टाकलेलं आहे. तुपाचं असं आहे की तुपामुळं ज्यांना कोणाला मटणाचा स्मेल वगैरे वास येतो किंवा त्यांना कोणाला आवडत नसेल सूप प्यायला, तर त्यांच्यासाठी आहे की तूप टाकलं की मटणाचा असा स्मेल येत नाही, तर छान असा सूप सुद्धा खूप छान लागतो. आणि थोडंसं ऑइल सुद्धा ऍड केलेलं आहे. आणि त्यानंतर याच्यामध्ये आता खडे मसाले आपण ऍड करून देणार आहोत, जे काही खडे मसाले आपण काढलेले होते. तर लवंगा, मिरे वगैरे, दालचिनी, भाज्या आणि त्याचबरोबर इलायची. तर अशा प्रकारे हिरवी मिरची आणि त्यानंतर ते तेजपान आहे. तर इथे बघू शकताय लवंग जी आहे ती पटकन फुटल्या गेलेली आहे, म्हणजे तेल छान तपलं गेलेलं आहे. तर आता साहेब इथं टाकणार आहेत मसाला. तर छान परतून झालं आहे. जो वाटण आपण तयार केलं होतं ते वाटण आपल्याला त्यामध्ये मस्त ऍड करून द्यायचं आहे. आणि जास्तही परतायचं नाही आहे, थोडंसं नॉर्मली हलकं हलकं परतून घ्यायचं आहे, कारण की आपण पांढरा रस्सा बनवत आहोत हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. तर छान परतून घ्यायचं आहे.
तर 1-2 मिनिटं छान परतून झाल्यानंतर जो स्टॉक आहे तो आपल्याला याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे. आणि स्टॉक टाकताना आपल्याला अर्धा लक्षात ठेवायचं आहे तांबडा रस्सा करण्यासाठी यूज करायचा आहे. तर अर्धा मी त्यामध्ये पांढऱ्या रस्स्यामध्ये टाकला आणि छान असं पुन्हा एकजीव करायचं आहे. तर बघू शकता खोबरं कधी कधी काय होतं, खोबरं एका साईडला पळतं आणि पाणी एका साईडला पळतं, तर तसं काही झालेलं नव्हतं. मटण जो पांढरा रस्सा आहे ना अतिशय सुंदर झालेला आहे. तर आता आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. तर मीठ घालताना थोडंसं जपून घालायचं, कारण की आपण मटण जेव्हा शिजवलं, जेव्हा स्टॉक बनवला तर त्यावेळेस सुद्धा त्यामध्ये आपण थोडंसं मीठ ऍड केलं होतं. तर जरा जपून घालायचं आणि पुन्हा एकजीव असं छान असं करून घ्यायचं पांढरा रस्सा. तर इथे पांढरा रस्सा आपल्याला जास्त वेळ उकळू द्यायचा नाहीये. तर थोडं थोडं करून जे दूध काढून घेतलं होतं खोबऱ्याचं, तर ते थोडं थोडं करून ऍड करत आहेत. बघू शकताय वाघ साहेब, तर त्यांची टेक्निकच थोडीशी एकदम व्यवस्थित असती, पद्धतशीर असती. तर त्यांनी आधी थोडंसं ऍड केलं आणि एकदा चम्मचने पूर्ण हलवलं आणि त्यानंतर पुन्हा थोडंसं ऍड केलं आणि पुन्हा त्यांनी पांढरा रस्सा पूर्ण असं व्यवस्थित मिक्स केला, एकजीव केला. असा स्लोली स्टेप बाय स्टेप असं त्यांनी 3 स्टेपमध्ये असं जे दूध आहे तर ते ऍड केलेलं आहे त्यांनी. इकडं असं होऊन जाईल. साहेब इथं चेक करून बघतायत. पांढरा रस्सा रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकता आहे. आणि आता ही गॅसची फ्लेम आहे ती बंद करून द्यायची आहे आणि अशा प्रकारे तर ज्यावेळेस तुम्हाला प्यायचा असेल तर त्यावेळेस हलकंसं पुन्हा गरम करून घ्यायचा. याला जास्त उकळी नाही मारायची असती. तर अशा प्रकारे रेडी झालेला आहे. चला तर मग आता तांबडा रस्सा करण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया. तर सुरुवातीला घेतलेलं आहे सुकं खोबरं, ओलं खोबरं आणि जे फुटाणे आहेत ते घेतलेले आहे. थोडीशी खसखस आणि तीळ घेतलेली आहे आणि त्याचबरोबर थोडेसे शाही जिरं घेतलेलं आहे. तर आता हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचंय. ओलं खोबरं नाही भाजायचंय, तीळ आणि खसखस भाजून घ्यायची आहे. तर कढई ठेवून दिलेली आहे आणि सुरुवातीला तीळ आणि खसखस मी कढईमध्ये टाकलेली आहे आणि त्याचबरोबर शाही जिरं सुद्धा हलकंसं आपल्याला नॉर्मली भाजून घ्यायचं आहे. तर थोडंसं 2-3 मिनिटं असे लो फ्लेमवर मी भाजून घेणार आहे आणि त्याचबरोबर थोडंसं जे सुकं खोबरं होतं ते सुद्धा आपल्याला मीडियम गॅसवर आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे. तर इथं आता खोबरं आणि खसखस आणि शाही जिरा आता छान असं भाजून झालेलं आहे. तर एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचं आहे आणि त्याच कढईमध्ये थोडंसं तेल आपल्याला ऍड करायचं आहे आणि तेलामध्ये आपल्याला जे फुटाणे होते ते फुटाणे आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहे. तर फुटाणे नसतील तर त्याऐवजी तुम्ही त्यामध्ये डाळवं असतात तर डाळवं सुद्धा यूज करू शकता आहेत. पण फुटाण्यांमुळे जरा गावरान अशी झणझणीत अशी चव लागेल. तर त्यासाठीच मी फुटाणे घेतलेले आहेत. तर ते फुटाणे 1-2 मिनिटं तेलात भाजून झाल्यानंतर तर एका वाटीमध्ये आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत, जेणेकरून थंड होईल. आणि त्यानंतर पुन्हा त्याच कढईमध्ये पुन्हा थोडंसं ऑइल ऍड करायचं आणि जो कांदा आपण कट करून ठेवलेला होता तर कांदा आहे, तर एक कांदा मी घेतलेला आहे, तर फायनली चॉप केलेला आहे आणि त्यानंतर तो हलकासा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. तर ही डिश आहे कोल्हापूरकडची खरं ऍक्च्युली तांबडा रस्सा, पांढरा रस्सा. तर अतिशय छान आहे डिश ही. तर मेन याच्यामध्ये खरा पांढरा रस्सा आहे ना तर तो खूप पौष्टिक आहे आणि हेल्दी आहे. तर लहान मुलांना सुद्धा पाजा नक्की तुम्ही घरी करून. तर इथे बघू शकताय कांदा आता हलकासा नॉर्मली सोनेरी रंग आलेला आहे कांद्याला आणि अशाच प्रकारे आता आपल्याला असा कांदा भाजून घ्यायचा आहे. आणि आता त्यानंतर त्यामध्ये आपल्याला अद्रक लसूण पेस्ट आहे ती तयार केलेली आपल्याला ऍड करून द्यायची आहे. जर अद्रक लसूण नसेल तर यामध्ये तुम्ही अख्खे जे लसणाच्या पाकळ्या आहेत आणि अद्रकचा तुकडा आहे तो सोलून छान असं बारीक कट करून सुद्धा टाकू शकता आहे. तर माझ्याकडे अवेलेबल होती अद्रक लसूणची पेस्ट, तर मी ती ऍड केलेली आहे. तर ती तेलामध्ये छान परतून घेतली आहे. तर आता कांदा अद्रक लसूणची पेस्ट छान परतून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर एक सुरुवातीला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. सुरुवातीला आपल्याला खोबरं, खसखस आणि शाही जिरा सुरुवातीला हे जे सुके जिन्नस आहेत तर ते सुके जिन्नस आपल्याला वाटून घ्यायचे आहे आणि त्याचबरोबर फुटाणे सुद्धा आपल्याला त्यामध्ये ऍड करून घ्यायचे आहे आणि ही सर्व आपल्याला छान असं फाईन याची एक नॉर्मल पेस्ट तयार करून घ्यायची, सुकी पावडर टाईप एक नॉर्मल.
तर बघू शकता इथे छान अशी बारीक त्याची पूड मी तयार करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये जो भाजलेला कांदा आणि अद्रक लसूण होते तर ते आपल्याला त्यामध्ये ऍड करून द्यायचं आहे. आणि अशा प्रकारे हा मस्त असा मसाला आपल्याला छान असा बारीक ग्राइंड करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं ओलं खोबरं ते सुद्धा मी त्यामध्ये ऍड करून दिले आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये स्वच्छ अशी धुतलेली फ्रेश कोथिंबीर मस्त अशी कट करून त्यामध्ये टाकून द्यायची आणि एक मस्त अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर इथे बघू शकताय थोडीशी हलकी पेस्ट तयार झालेली आहे. तर थोडंसं मी गरज असेल तर पाणी यूज करा. तर थोडंसं हलकं मी पाणी ऍड करून घेतलेलं आहे. तर आज साहेब होते माझ्यासोबत शूट करण्यासाठी, तर मी ज्यांचं करते ते माझं शूट करतात. तर अशा प्रकारे बघू शकताय मसालाही छान ग्राइंड करून झालेला आहे. आणि चला तर आता बघूयात आपण तांबडा रस्सा, कोल्हापूरचा झणझणीत तांबडा रस्सा कसा करायचा. चला तर मग कढई ठेवून दिलेली आहे आणि कढईमध्ये मस्त तेल ऍड करून द्यायचं आहे छान तपण्यासाठी. तर इथे तेल छान तपलं गेलेलं आहे. तर हे वाटण बघू शकताय तयार झालेलं आहे. तर हे वाटण आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायचं आहे, छान असं परतून घ्यायचं आहे. तर या वाटणामधून मी हे वाटण थोडंसं शिल्लक ठेवणार आहे, कारण की पुढे जाऊन आपल्याला सुक्कं मटण जे करायचं आहे तर त्यासाठी हे वाटण आपल्याला उपयोगी पडणार आहे. तर संपूर्ण वाटण आपल्याला यामध्ये घालायचं नाहीये. तर थोडंसं वाटण शिल्लक राहू द्यायचं आणि हा मसाला बघू शकताय छान असा परतून घ्यायचा आहे. तर इथं बघू शकताय थोडंसं वाटण मी शिल्लक ठेवलेलं आहे सुक्या मटणसाठी. आणि मसाला छान असा तेलामध्ये मस्त परतून घ्यायचा आहे. तर मस्त असं झणझणीत आता मस्त कोल्हापुरी आपला तांबडा रस्सा आपल्याला तयार करायचा आहे. तर इथं मसाला बघू शकताय छान असा मस्त भाजला गेलेला आहे. आता यामध्ये आपल्याला काही जे मसाले पावडर आहेत तर ते टाकून घ्यायचे आहेत. इथं मी घेणार आहे मसाले पावडर मध्ये तुम्ही बघू शकताय चटणी मसाला, कांदा लसूणचा असतो तो, आणि धने पावडर आणि 1 चम्मच लाल पावडर. तर हळद ऍड केलेली नाहीये. तर हळदमुळे थोडासा रंग वेगळा येतो, तर त्यासाठी हळदचा वापर इथं केलेला नाहीये. तर असे मसाले आपल्याला तेलामध्ये छान असे भाजून घ्यायचे आहेत. 1-2 मिनिटं छान असे मस्त खमंग तेल सुटेपर्यंत आता मसाला आपला छान असा परतून झालेला आहे, तुम्ही बघू शकताय. तर आता इथे मसाला छान भाजला गेलेला होता आणि जो स्टॉक आपण तयार केलेला होता मटणाचा तो आपल्याला त्यामध्ये संपूर्ण ऍड करून द्यायचा आहे. जितका तुम्हाला तांबडा रस्स्याची जी तांबडा रस्सा आहे तो जितका ठेवायचा आहे तर तो तितका तुम्ही सगळं जो स्टॉक आहे तो तुम्ही टाकू शकताय. आणि इथे आपण कुठलेही बाहेरचे मसाले यूज केलेले नाहीयेत, जसं की मटन मसाला वगैरे. तर नॉर्मली आपले जे आहे कांदा लसूण मसाला, लाल पावडर आणि धना पावडर फक्त इतकंच ऍड करून असा हा तांबडा रस्सा आपण तयार केलेला आहे. तर चवीनुसार आता शेवटी आपल्याला मीठ ऍड करायचं आहे आणि छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. 2-3 मिनिटं जर अशी छान असं उकळी आल्यानंतर आपला तांबडा रस्सा तयार होईल. तर बघू शकता उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि एकजीव करून घ्यायचंय मीठ घातल्यानंतर. तर तांबडा रस्सा जसं तुम्हाला जितका पातळ हवा असेल तुम्ही तितका पातळ ठेवा. तर अशा प्रकारे तांबडा रस्सा मी बनवून घेतलेला आहे. कसा वाटला नक्की मला कमेंट्स करून सांगा. तर इथे बघू शकताय 5 मिनिटानंतर तुम्ही छान असा मस्त तांबडा रस्सा तयार झालेला आहे आणि तरीही छान आलेली आहे. तिथं तुम्ही बघू शकताय मस्त तरी आलेली आहे. आणि अशा प्रकारे आजचा तांबडा रस्सा तयार झालेला आहे. पांढरा रस्सा झाला, तांबडा रस्सा झाला. तर आता सुक्कं मटण कसं करायचं ते सुद्धा आता आपण बघून घेऊयात. चला तर मग आता सुक्कं मटणकडे वळू. तर आता इथं आपल्याला सुक्कं मटण कसं करायचं आहे तर ते बघून घ्यायचं आहे. तर त्यासाठी एक पॅन ठेवलेला आहे आणि पॅन मध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. आता त्या तेलामध्ये आपल्याला बारीक असा चिरलेला कांदा आहे, तो एक मोठ्या आकाराचा कांदा मी घेतलेला होता. तर तो बारीक असा छान कट करून आता तो आपल्याला तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे. तर इथं कांद्याचा पूर्णपणे रंग चेंज होईपर्यंत आपल्याला कांदा छान असा तेलात परतून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकताय कांद्याचा हलका हलका रंग सोनेरी झालेला आहे आणि त्याच टायमिंगला आता तेजपान मी त्यामध्ये टाकून घेतलेला आहे. तर जास्तही इथं खडे मसाल्याचा उपयोग करायचा नाहीये, कारण की आपण एका याच्यामध्ये ऑलरेडी खडे मसाले टाकलेले आहेतच. तर त्यामुळे जास्तही खडे मसाल्याचा उपयोग करायचा नाहीये. तर इथे कांदा बघू शकताय छान असा सोनेरी रंगाचा झालेला आहे. आणि याच टायमिंगला आता जे आपण वाटण शिल्लक ठेवलेलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये तर ते वाटण जे आहे ते आपल्याला पूर्णपणे यामध्ये मिक्स करायचं आहे आणि छान असं तेलात परतून घ्यायचं आहे हे वाटण. तर इथे 2-3 मिनिटं असं छान मसाला परतून घ्यायचा आहे, जेणेकरून जे सुक्कं मटण आहे ते सुद्धा आपलं छान असं झणझणीत बनेल.
आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये जे शिल्लक राहिलेलं होतं पांढऱ्या रस्स्याचं, तर हे म्हटले की ते सुद्धा ऍड करून दे, हरकत नाही. तर त्यांनी थोडंसं शिल्लक ठेवलं होतं पांढऱ्या रस्स्यामधलं वाटण, तर ते सुद्धा आम्ही ऍड करून दिलेलं आहे. तर कशी वाटते तुम्हाला आमच्या रेसिपीचे व्हिडिओ वगैरे? तर नक्की तुम्हाला रेसिपीचे व्हिडिओ आवडतात की ब्लॉग बघायला आवडतं डेली रुटीनचे, तर मला नक्की कमेंट्स करून सांगा. तर असं जसं जसं मला जमतं, ज्या गोष्टी घरात बनतात त्याच मी दाखवण्याचा प्रयत्न करत असणार आहे. तर मला सपोर्ट करा. तर चला, तर आता मसाला भाजला गेलेला आहे आणि आता त्यामध्ये चटणी मसाला जो कांदा लसूण आहे तो, आणि जो घरचा गरम मसाला आणि धना पावडर आणि काश्मीरी लाल मिरची पावडर, अशा प्रकारे मसाले मी ऍड केलेले आहेत आणि ते सुद्धा छान असं तेलामध्ये परतून घेणार आहे. तर इथं थोडंसं हलकं मी पाणी ऍड करणार आहे, जेणेकरून मसाले छान मी भाजून घेईल. तर सुरुवातीला 1-2 मिनिटं मी परतून घेतलेलं होतं आणि त्यानंतर आता थोडंसं पाणी ऍड करून पुन्हा छान असं मसाला आपल्याला छान परतून घ्यायचा आहे, जेणेकरून जी भाजीला चव आहे ना ती त्याची अजूनही छान वाढेल. तर असा 1-2 मिनिटं तेल सुटेपर्यंत आता मसाला आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. तर आता इथे 1-2 मिनिटं असं झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत मसाला छान असा परतून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता 1-2 मिनिटं झालेले आहेत आणि मस्त वा झणझणीत मस्त असा मसाला तयार झालेला आहे. तुम्ही कलरवरूनच समजू शकताय की मसाल्याची चव कशी असेल. तर मस्त एकदम छान झालेलं आहे. आता मटण जे शिजलेलं होतं ते मटण सुद्धा आपल्याला त्यामध्ये ऍड करून द्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला सुक्कं मटण येतं, जास्त पाणी असं म्हणजे पाणी ऍड करायचं नाहीये. तर अशा प्रकारे आपल्याला सुक्कंच मटण ठेवायचं आहे आणि मस्त एकजीव करून घेतलेला आहे ते बघू शकताय. आणि त्यानंतर मस्त छान अशी फ्रेश कोथिंबीर मस्त त्यावर ऍड करून द्यायची आहे. हे झालं आपलं मस्त सुक्कं मटण. कसं वाटलं नक्की सांगा. तर इथं झालेला आहे तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा. तर मी इथं एका साईडला चपात्या करत आहे, बघू शकताय. आणि तर सुरुवातीला आता डॅडींसाठी चपात्या करते. तर हे घेऊन जाणार आहे डॅडींसाठी ताट स्पेशली आज, नाहीतर रोज डेली श्रेया जाते. तर श्रेयाचं काम असतं रोजचं डेलीचं. डॅडी मम्मीला ताट घेऊन जाते जेवायला आणि आज स्पेशल मटन थाळी आहे, तर त्यासाठी हेच घेऊन जाणार आहे डॅडींसाठी ताट. तर चला मग तुम्हाला दाखवते एक एक गोष्टी. तर आता सुरुवातीला डॅडीचा ताट करून देऊ आणि नंतर मग जे ताट तयार करू आमच्यासाठी. तर बघू शकता हे बघा. तर हलकंसं नंतर जेव्हा आपल्याला प्यायचं असतं ना त्यावेळेस हलकासा तो गरम करून घ्यायचा असो पांढरा रस्सा. हे आता प्यायचं डॅडीने द्यायचं त्यासाठी पांढरा रस्सा ते गरम करून घेत आहे. चला तर मग मी इथं चपात्या करून घेते. तर ना थोडीशी लाईट अशी मिस्टेक झालेली आहे, सांगते मी, मला खोटं बोललं नाही जात, तर खरं सांगते. तर काय झालं, पिझ्झा आणला, तुम्ही बघितलंच. तर पोरींसाठी पिझ्झा आणला आणि मटणाकडं शिट्टीकडे लक्षच गेलं नाही. मी पण गेली यांच्यावर पिझ्झा खायला. तर थोडंसं लाईट आपलं मटण जे आहे ना तर ते थोडंसं जास्त एक्स्ट्रा थोडंसं शिजलं गेलेलं आहे. तर ॲक्च्युली सुक्या मटणला तसं नाही पाहिजे असतं, थोडंसं लाईट, इतकं जास्तही शिजलेलं नाही पाहिजे. तर आपलं थोडंसं चांगलं सॉफ्ट झालेलं आहे. तर असं पण हे म्हणताय तर चव छान लागते. बघू आता डॅडींना देतो. डॅडींना एवढं शिजलेलं नाही आवडत, पण आवडतं. तसं आम्ही मीठ कमीच टाकलेले थोडंसं आहे ना. तर बघू शकताय अशा प्रकारे तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, सुक्कं मटण आणि हा दही कांदा स्पेशल. तर आणि हा भात आणि ही चपाती. तर अशा प्रकारे हे आमचं आजचं मटण थाळी तयार झालेली आहे. कोल्हापुरी मटण थाळी कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा. तर बघू शकताय सुक्कं चिकन, हा 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 काय मस्त ताट दिसतंय, बघू शकता. आणि टेस्ट पण अप्रतिम झालेली आहे. तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा नक्की. जेवला काय असं चिकन सुक्क पण बनवत जा ना, निंदा कसं लागतं. तर हॅलो फ्रेंड्स, तर मी साडी घातली होती, स्वयंपाक सगळा झालेला आहे. पांढराचा तांबडा रस्सा मस्त कोल्हापुरी आज जेवण झालेलं आहे आणि लवकर झालं होतं. तर मग म्हटलं चला थोडंसं एक आता मटण आहे तर मटणचं विषय एक रील्स होती थोडीशी. तर आम्ही 5-6 व्हिडिओ जागेवर काढून घेतले
आणि ते तुम्हाला आता बघायला भेटतील. तर रील्स नक्की बघा बघा. साडी घातली, रील्स काढलेले आहेत, नक्की रील्सला पण लाईक करा. तर चला मग अशा प्रकारे होता आजचा आमचा ब्लॉग. तर आता आम्ही जेवायला बसू आणि रेसिपी कशी वाटली ना मला नक्की कमेंट करा. जास्तीत जास्त शेअर करा आमचे व्हिडिओ आणि नक्की ट्राय करा आमची रेसिपी कशी झाली. आणि खूप छान झाली, मी टेस्ट करून बघितली आणि हो सबूत आम्ही आहोत. खूप टेस्टी झाली. तर तुम्हाला जर तांबडा पांढरा डॅडीची व्हिडिओ काढायला पाहिजे ती. हो वडिलांना खूप आवडली. म्हणजे वडिलांनी म्हणजे माझ्या वडिलांनी असं कमेंट स्पेशल कमेंट दिली की दरवेळेस असे व्हिडिओ काढतात, म्हणजे असं व्हिडिओ काढायचा म्हणजे त्या निमित्ताने त्यांना खायला भेटतं. रेसिपीची व्हिडिओ करत जा असं. आणि मंचुरियन सुद्धा मी करणार आहे. ताईंची कमेंट होती ताईंची कमेंट आहे मंचुरियन करू. तर तुमच्या निमित्ताने त्या बघा श्रेया यांची मजा होती. यांची मजा होती. तर हिला फार आवडतात माझ्या हातचे मंचुरियन मुलांना. तर मी घरात दरवेळेस करत राहते मंचुरियन आणि इतक्या आता जसं ब्लॉग करते तसं करण्यातच आलं नाही. बाहेरचं खाण्यापेक्षा घरचं मंचुरियन खूप छान असतं. हो घरचंच करतो. आणि तुम्ही हे पाळा की बाहेर मैदा किंवा जास्त प्रकार वापरले जातात किंवा प्रिझर्वेटिव्ह वापरलं जातं, त्याच्यापेक्षा तुम्ही घरी तयार करा आणि घरी चारा मुलांना. तर तुम्ही जी आठवण करून देतात ना म्हणजे मग त्यांनी करते त्या गोष्टी. असं झालं. अजून काय सांगितलं त्यांनी मंचुरियन आणि काय पावभाजी म्हटल्या होत्या. पण पावभाजीची रेसिपी श्रेयाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केली होती. तर त्या ब्लॉग मध्ये आहे, तुम्ही ते चेक करा. नाही लिंक पाठवली मी त्यांना. हो लिंक पाठवली आहे. मॅडमचं नाव काय होतं माझ्या पूजा आय थिंक. मला लक्षात नाही आलं, विसरून जाते मी. काय होतं सगळ्या गोष्टी हँडल करावं लागतात. काय होतं तर ज्यांनी हे टाकलंय त्यांना कळलं असेल की आम्ही काय बोलतोय. तर तुम्ही ती लिंक नक्की चेक करा. त्याच्यामध्ये पावभाजी रेसिपी आहे. मंचुरियनची रेसिपी आम्ही केली आहे पण आम्ही लक्षात नाही मला. तर याच्या पुढचा ब्लॉग किंवा नंतर आम्ही मंचुरियनची रेसिपी नक्की दाखवू. तुम्ही आमचे ब्लॉग बघत राहा. तर आजचा ब्लॉग इथं आम्ही संपवतो. नाही बस थँक्यू सो मच. मला काही बोलायचं नाही आता मला भूक लागली आणि त्यांना भूक लागली आणि साहेबांना लागतं गरम गरम. आता ते सर्व गार झाले रील्स काढायमुळं. तर आता मॅडम गरम करणार आणि मी गरम गरम खाणार. तर चला बाय बाय नाही करणार मी आता यांना दाखवणार आहे खाताना. बरं चला तर मग आता आपण मी यांना ताट वाढते आणि तुम्ही बघत राहा कसा वाटतो ब्लॉग. नक्की कमेंट्स करून सांगा. हे झालं आहे साहेबांचं ताट तयार आणि इथं तांबडा रस्सा पांढरा रस्सा बघू शकताय. आता साहेब करणार आहे सुरुवात जेवायला. पांढरा रस्सा नक्की सांगा कसा आहे. टीव्हीचा आवाज म्यूट कर बाळा. थांबा एक मिनिट. कसं आहे मस्त झालं ना. एकच नंबर झालेला आहे. त्याच्यात असं मीठचं पण प्रमाण आहे ना तर खूप असं व्यवस्थित झालेलं आहे. जास्तही नाही आणि कमीही नाही. तर मटन तुला काय खायचं. हे लालवाला तांबडा रस्सा खायचा. पांढरा पिऊन बघ एकदा. सूप आहे तो सूप तुला आवडल. एकदा पप्पाच्या हाताने